नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. 1990-91 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 35% होता. आता हा वाटा 15% पर्यंत खाली आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. गेल्या 5 वर्षापासून कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राची वार्षिक वाढ ही जवळपास 5% एवढीच राहिली आहे. औद्योगिक आणि सेवा क्षेत्राची वाढ होत असल्याने कृषी क्षेत्राची वाढ खुंटली अशी माहितीही मुंडा यांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण चालू आहे. आठवड्याभरापूर्वी बाजार समितीत कांद्याला किलोला 35 रुपयाचा दर मिळत होता. त्या दरात घसरण होऊन आता तो रेट 15 ते 20 रुपयांपर्यंत खाली आलाय. तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये हमी भावाने धानाच्या खरेदीत 13% घट झाली आहे. निवडणुकीच्या काळात तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसने धान खरेदीवर बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असल्याने शेतकरी धानाची साठवणूक करत आहेत. लहान व्यापाऱ्यांना ई कॉमर्सचा फायदा मिळावा यासाठी त्यांना मेटा आणि ONDC मार्फत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सुरुवातीला सुमारे 1 कोटी लहान व्यावसायिकांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. बँक ऑफ बडोदाने 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटची सुविधा चालू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर आयुष्यभर कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही. तसेच बॉन्ड खरेदीवर आकर्षक सवलत देखील दिली जाणार आहे. खातेधारकांना देशांतर्गत विमानतळावर मोफत लाऊंजचा वापरही करता येईल. तसेच NEFT, RTGS, IMPS आणि UPI यावर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना डीमॅट खात्यावरही कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी RBIने 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. पश्चिम बंगालची कोणताही कोऑपरेटिव्ह बँक, मुंबईची सर्वोदय सहकारी बँक, सांगलीतील विटा इथल्या मनमंदिर सहकारी बँक, पुण्यातील सन्मित्र कोऑपरेटिव्ह बँक आणि गुजरातमधील मेहसाणा लखवार नागरी सहकारी बँक यांचा या यादीमध्ये समावेश आहे. या बँकांवर RBIने कडक कारवाई केली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.